विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी प्रश्नवेधमधील प्रश्न निबंध लेखन कल्पनेचा विस्तार। पहा बाळांनो, आजपर्यंत आपण वैचारिक निबंध, चरित्रात्मक निबंध, आत्मकथनापर निबंध कितीतरी वेगवेगळे निबंध पाहिले, पण आज आपण कल्पनेचा विस्तार यावरती निबंध पाहणार आहोत। मग कल्पनेचा विस्तार करायचं कसं रे? तर या निबंधाची सुरुवात एखाद्या दैनंदिन प्रसंगातून करतात। वास्तविक आपल्या कल्पनेच्या राज्यात प्रवेश कसा करता येईल यातूनच त्या निबंधाची सुरुवात करायची असते। आपण कोणते बदल घडवू शकतो आणि आपण कोणते बदल घडवू शकत नाही, या बदलांचा परिणाम काय होतील याचं कथन या निबंधाच्या माध्यमातून केलं जातं। तर प्रश्न आहे इयत्ता 9वी प्रश्नवेध, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो। या कल्पनेचा विस्तार तुमच्या शब्दात लिहा। तो पुढील प्रमाणे बाळांनो, नीट ऐका। पहा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो। कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। खरोखरच वरील केकावली मोरोपंतांची आहे। आता तुम्ही म्हणाल की केकावली म्हणजे काय? तर पहा बाळांनो, केकावली हा काव्यपंक्तीचा एक वेगळाच विचार आहे। ज्या वेळेला अंतर्हृदयाला दुःख होतं, कल्पनेला आपल्या दुःखाला जेव्हा ठेच लागते, तेव्हा आपलं दुःख आपण जगासमोर मांडू शकत नाही, तेव्हा एकांतात जाऊन रडणं, देवासमोर जाऊन आपल्या मनातला पूर्णतः साठा बाहेर काढणं, त्याला आपण केकावली असं म्हणतो। आणि हीच केकावली मोरोपंतांच्या तोंडातून बाहेर पडली आणि ती आजपर्यंत विस्तृतपणाने सर्वांच्याच आयुष्यात त्याचा उपयोग झालेला आहे। तर वरील केकावली मोरोपंतांची आहे। ते म्हणतात, मला निरंतर सत्संगत लाभो, सज्जनांचेच भाषण माझ्या कानावर येवो, मनाचा पापदोष झडून जावो, एही सुख उपभोग सर्वस्व वीठ येवो, साधू संतांच्या कमळासारख्या निर्मळ कोमल चरणांवरती मला नेहमी आसरा मिळो। खरोखरच आयुष्य म्हणजे काय हो? आयुष्य म्हणजे काय हो? बघा, आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचं विराट कमलपुष्प उमललं आहे। आकाशाच्या या सरोवरात पृथ्वीसारखं विराट कमलपुष्प उमललं आहे आणि त्या कमळाच्या पाकळीवरचं एक सुंदर दवबिंदू म्हणजे आपलं जीवन। परंतु या क्षणभंगुर जीवनाचे खरे सार म्हणजे मनुष्याचे कर्म, त्याचे प्रारब्ध, त्याची संगत। मनुष्याला घडवायला संगतीच प्रामुख्याने कारणीभूत असते। एक कुचका आंबा सर्व आंब्यांची अढी नासवतो असं म्हणतात। मिठाचा एक खडा दूध नासवतो, तर मेंढ्यांच्या संगतीत एखादं वाघाचं पिल्लू राहायला लागलं तर तो आपलं गुरगुरणे हा गुण विसरतो आणि भित्रा बनतो। म्हणजेच काय रे? तर संगत फार महत्त्वाची। विस्तवाच्या संगतीला लोखंडाला घणाचे घाव सहन करावे लागतात। खरोखरच माणसांची ओळख त्याच्या सोबतच्या मित्रांवरून होते। या जगात सुष्ट, दुष्ट, चांगले, वाईट अशी माणसं असतात। त्यामध्ये आपल्या समविचारी माणसांशीच मैत्री होते। म्हणूनच वाईट व्यक्तीच्या संगतीत वाईट गुण आपल्यात येण्यास वेळ लागत नाही। मला एक आठवतं बरं का एक गोष्ट। एक साधू एकटाच पायी तीर्थयात्रेला निघाला होता। वाट जंगलातून, काट्याकुट्यातून, अंधारातून होती। चालता चालता तो खूप थकला। विश्रांतीची आवश्यकता वाटू लागली, तेव्हा दूर अंधारात मिणमिणत्या प्रकाशाच्या दिशेने निघाला आणि एका झोपडीजवळ जाऊन पोहोचला। साधूने दार वाजवले। झोपडीच्या मालकाने दार उघडले आणि साधू म्हणाला, आजची रात्र मी इथं राहू का? त्यावर तो झोपडीचा मालक म्हणाला, हो हो, राहा ना। त्याने खाटेवरती घोंगडी हंतरली आणि म्हणाला, झोपा। पहाटे साधू उठला, पण तो अस्वस्थ होता। त्याचं मन चैन बेचैन होतं। त्यानं पलंगाच्या खाली वाकून पाहिलं तर सोन्या चांदीचे दागिने, ते उचलण्याचा मोह त्याला क्षणभर झाला। त्याने महत्प्रयासाने ते सर्व मनातील मोह दूर केला आणि झटकन उठून झोपडीच्या बाहेर आला। वाऱ्याच्या थंडगार झुळकीने त्याला खरंच खूप प्रसन्न वाटलं। मनाची अस्वस्थता क्षणभर दूर झाली। तो विचार करू लागला, अरे मी तर वितरागी साधू, संन्यासी,
मला का बरं मोह व्हावा याचा? का उत्पन्न झाला असेल माझ्या मनामध्ये मोह? त्याच्या लक्षात आलं, एवढ्या जंगलात ही झोपडी म्हणजे चोर, दरोडेखोर किंवा एखाद्या डाकूची असावी. थोड्याशा सहवासानं सुद्धा माझ्या मनाची विरागी अवस्था गेली आणि मी चलबिचल झालो. म्हणूनच सत्संगती धरावी असं म्हटलं जातं, ते काही खोटं नाही बरं. कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेले या पंक्ती खरोखरच जीवनाला एक दिशा दर्शवतात. आपण ज्या परिस्थितीत राहतो, त्याच्या सहवासात राहतो, त्या सर्वांचाच आपल्या जीवनावरती खरोखरच परिणाम होतो. आपल्यामधील गुणदोष, त्या व्यक्तीच्या ज्याच्या संगतीत आपण राहतो त्याचे नकळत राहणीमान, त्याचे विचार, गुणदोष आपल्यावरती परिणाम करून घेतात आणि आपला स्वभाव त्यानुसार बदलत जातो. चांगले विचार मनावर, कानावर पडत असतील तर मनाचा विकास होतो, योग्य दिशेने होतो आणि जीवनाची वाटचाल सुकर होते. म्हणूनच म्हणतात पहा, पेराल तसे उगवते, ऐकाल तसे बनते, पाहाल तसे होते आणि घ्याल तसे होते. खरंच कोणाच्या संगतीने काशी आणि कोणाच्या संगतीने फाशी असं सुद्धा म्हणायला वेळ लागणार नाही. कुमार वयात मुलांची संगत कशी आहे हे फारसं महत्त्वाचं असतं. या वयात संगतीचा, वातावरणाचा पगडा जसा मनात खोलवर उतरतो त्याचे पडसाद जीवनावरही उमटतात. गुणी मुलांची सुसंगतच नेहमी प्रगतीकडे नेते, कुसंगत अधोगतीकडे नेते. संस्कार आणि चांगली सोबत जीवनाची दिशा ठरवतात आणि हे संस्कार जन्मापासूनच नव्हे तर चांगल्या संगतीतूनच जन्म घेतात. तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याचे अस्तित्व संपुष्टात येते. कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याचा थेंब मोत्यासारखा शोभतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात येऊन नाम्या हा संत नामदेव झाला. आणि खरोखरच एवढ्या सगळ्यांवरून मला असं अंतिम म्हणावंसं वाटतं की नेहमी आयुष्यामध्ये सुसंगती सदा घडो, सुजण वाक्य काणी पडो. तर बाळांनो, कसा वाटला निबंध हे मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.